महाराष्ट्रातलं हे सरकार, मागचं सरकार आणि फडणवीसाचं 2014 ते 19चं सरकाराचा इतिहास पाहिला तर हे भ्रष्टाचाराशिवाय या सरकारला काहीच येत नाही हेच आपण पाहतोय. एक मंत्री दोषी आहे असं मी मान्य करत नाही. या सरकारमध्ये 65% हे मंत्रिमंडळच दोषी आहे, भ्रष्टाचारी आहे, खुनी आहे, अनेक आरोप त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे एकाला टार्गेट करून नाही, आज सरकारलाच टार्गेट केलं पाहिजे ही एक भूमिका आमची आहे. पण या विषयावर आम्हाला पडायचं नाही त्यांच्या आपसात काय भांडणं आहे. मूळ प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत. समर्थन मूल्याच्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं धान्य खरेदी केलं गेलं नाही. आज सोयाबीन शेतकरी असेल, ऊस उत्पादक शेतकरी असेल, धान उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी सर्व बर्बाद झालेले आहे. कर्जाच्या चिखलात शेतकरी फसलेला आहे. हे सरकारला काळजीच नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे त्याचं या सरकारला काही घेणं देणं नाही आहे. खून होतात दिवसाढवळ्यात. कालच शिर्डीमध्ये 2 लोकांचा चाकू बोचकून खून झाला. अशा अनेक भागामध्ये रोज घटना घडतात आहेत. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही, जनता सुरक्षित नाही, ही परिस्थिती आज राज्यात आहे. बेरोजगारांचे बेहाल आहेत. काँग्रेस पक्षाला त्या सगळ्या प्रश्नाचं घेणं देणं, यांच्या आपसातल्या भांडणामध्ये आम्ही काय पडावं. जनतेच्या मतावर डाका टाकून निवडून आलेली ही लोक आहेत. कसं झालेलं आहे, काल राहुल गांधीजींनी लोकसभेत ही भूमिका मांडली. त्यामुळे निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टी का लपवते आहे, काय डाळीत काळा आहे, डाळच काळ करून ठेवली आहे निवडणूक आयोगाने. लोकशाहीचा खून केलेला आहे आणि त्या सगळ्या व्यवस्था आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून यांच्या आपसातल्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही. त्याबद्दलची कुठली चर्चा आम्हाला करायची. 12 ते 16 तारखेच्या दरम्यान ही संपूर्ण 4 दिवसाची उत्सुक झालेली आहे. 161 कोटी 4 दिवसात आणि त्याच्यात थेट मुख्यमंत्र्यांची सही आहे. विशेष बाब म्हणून याला प्राधान्य दिलं गेलं. उपमुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार आत्ताही वित्त विभागात आहे, त्यावेळेस वित्त विभागात हे सगळे एकमेकांची संयुक्त असं तुम्हाला हे झालं तिजोरी लुटण्याचं काम. अदानीला किती जमिनी आता 2-4 दिवसामध्ये MIDCच्या पूर्णच्या पूर्ण अदानीला दिल्या जातात आहेत. सस्त्यामध्ये दिल्या जातात आहेत. कोट्यावधी रुपयाच्या जमिनी फुकट त्यांना दिल्या जातात आहेत. हे सगळं चित्र चाललेलं आहे. राज्य लुटून देण्याचं काम चालू आहे. राज्याची तिजोरी वेगळं लुटायचं आणि राज्याच्या संपत्त्या वेगळ्या लुटायच्या ते चाललेलं आहे. त्याच्यावरची चर्चा काय होत नाही. त्याच्यावरची चर्चा झाली पाहिजे. तिजोरी तर लुटायचं यांनी ठरलेलंच आहे. बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणीच्या नावाने पैसे यांनी दिलेले आहेत. हे यांचंच सरकार सांगतं आहे, हेच सरकार सांगतं आहे. मला राज्याची तिजोरी तर उधळपट्टी करून महागाई वाढवून सर्वसामान्याला जगणं मुश्किल करण्याचं पाप तर हे लोक करतातच आहे. पण हे सगळे प्रश्न आज महत्त्वाचे. तर अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्या प्रश्नाचा पडाव वाचू, सरकारकडून उत्तर घेऊ. परभणीच्या प्रकरणात आणि बीडच्या प्रकरणामध्ये झालेली घटना सरकार का लपवत आहे. अक्षय शिंदेचं प्रकरण हे महत्त्वाचं आहे की कोर्टाने सांगितलं अक्षय शिंदेनी आत्महत्या नाही केली, त्याला फेक एन्काउंटरमध्ये त्याला मारला गेलेला आहे. त्याला दोषी नेमकं निसता एक इन्स्पेक्टर होतं की मंत्रालयात बसलेली लोकं होती किंवा पोलीस मुख्यालयामध्ये बसलेली अधिकारी होती. ह्या सगळ्यांचा पाठपुरावा आम्ही करू आणि सरकारला हे सगळं उत्तर विचारू. याच मुद्द्यावर आता धनंजय मुंडे म्हणतात की 59 दिवस मीडियासमोर आमच्या एका जिल्ह्याचं फक्त ट्रायल चालू आहे, बाकी देशात किंवा राज्यात इतर प्रश्नच नाहीत का, फक्त आमचं ट्रायल चालू आहे. त्यावर आम्ही सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्याला मुंडेंनी चांगला प्रश्न उपस्थित केला. त्यांना विचारा की गोदी मीडिया कोणाचा आहे. ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तोच गोदी मीडिया हा काढतो आहे. ते गोदी मीडियाचं कार्य चाललेलं आहे. म्हणजे नेमकं कोणाचं कार्य चाललेलं आहे हे त्याला आता मला वेगळं सांगायची गरज नाही. भाजपच हे सगळं करत आहे. त्यामुळे एका जिल्ह्याचा ट्रायल हे करत असताना आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लपवण्याच्या मागचं काय काय कारणं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गृह खातं त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सगळे प्रश्न होतात. काय गोदी मीडिया कोणाचं आहे, किती ट्रायल कोणाचं चालवायचं ते गोदी मीडिया करतं. काल राहुलजींनी जी भूमिका लोकसभेत मांडली त्या कुठल्या प्रिंट मीडियाला दिसते, कुठल्या TV वाले दाखवून राहिले. लोकशाहीचा खून झालेला आहे हे राहुलजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरची चर्चाच नाही. अनावश्यक चर्चा मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी होते, ज्यावेळेस
कुंभमेळ्यामध्ये हजारो लोक मारले जातात आणि या सरकारच्या चुकीच्या मोहीम ते श्रद्धाळू मारले जातात, त्याचं एक गोष्ट तिथं दाखवली गेली नाही. ते कुठं गेलेत प्रेत सगळे, काय झालेली घटना आहे त्याच्याबद्दल साधी चर्चा नाही. म्हणजे आखरी कोण चालवत आहे मीडिया, गोदी मीडियाच कोण चालवत आहे हे तर सगळ्यांनाच कळतं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी जे सांगितलं ट्रायलचं, आखरी मुख्यमंत्री हे सगळ्या गोष्टीचं जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी याची सगळी उत्तरं दिली पाहिजे. मुंबई महापालिकेचा बजेट आज सादर झालेला आहे. खरं तर केंद्राच्या बजेटनंतर महापालिकेच्या बजेटवर लक्ष होतं आणि थेट 74,000 कोटींचा बजेट जो आहे तो दिलेला आहे. मागच्या वेळेस 64,000 कोटींचा, तर 14% वाढ करून बजेट दिलेलं आता आहे. तर प्रशासन जे काही पुंजी होती BMCची, ती पुंजी सगळी संपवली प्रशासकाच्या काळामध्ये. किती पैसे बॅलन्स आहे या महानगरपालिकांनी सांगावं आणि सरकारने सांगावं, कारण प्रशासक म्हणजे सरकार. 64,000 कोटीवरून 74,000 कोटीचं बजेट त्यांनी मांडला आज. हे सगळं मुंबईकरांना वर आता हा सगळा बोजा टाकला जाणार आहे. त्या मुंबईकरांकडून हा पैसा लुटला जाणार आहे, हे त्याचं प्रत्यय आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांनी ABP माझाला मुलाखत दिली. त्याच्यात त्यांनी म्हटलं की विरोधकांना एक आक्रमक चेहरा काँग्रेसने दिला पाहिजे. त्यावर त्याने आम्ही म्हटलं की प्रदेशाध्यक्ष तुम्ही बनणार का, तर ते म्हटले त्यांनी इच्छा व्यक्त केली, मला केलं तर मी करेल. बिलकुल. आता हायकमांडने निर्णय घेतला तर कोण ज्याच्यासाठी निर्णय अगर हायकमांड घेत असेल तर ते आम्हाला मान्य राहील. तुम्ही नवी मुंबईच्या नियुक्त्या केल्या तर त्याही रद्द करण्यात आल्या होत्या. ते आमच्या पक्षांतर्गत बाब आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यावरून परतले होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता त्यांच्या हे वादग्रस्त वक्तव्य? बघा, महाराष्ट्रातलं सरकार आणि दिल्लीतलं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सातत्यानं करत आहात पाहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताना पाहतो आहे आपण. खऱ्या अर्थानं महापुरुषाचा सातत्यानं अपमान करण्याचं काम सरकारच्या वतीने जेव्हा सुरू होतं तेव्हा या पद्धतीची ही कुत्री लोक जे असतात, कलावंत म्हणजे काय म्हणजे काय त्याला वेगळं सिंग नाही फुटत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे अशा अपमानितजनक भाषा बोलणाऱ्या माणसाला कुत्राच म्हटलं पाहिजे. मला कोणाला असं बोलण्याचं सवय नाही, पण अपमान अगर महापुरुषाचा कोणी करत असेल तर त्याला कुत्राच म्हटलं पाहिजे. मी वारंवार ते सांगतो. मला माहिती आहे तुम्ही हे 10 वेळ दाखवणार आहे. आणि म्हणून या सरकारच्या या पद्धतीच्या मानसिकतेचा असर आता अशा कुत्र्यांवर पडतो आहे आणि म्हणून हे अपमान करतात. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात आता श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग चालू झालेला आहे. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाही कारण की तिथं मंतरलेले रेड्याचे शिंग वगैरे गोष्टी लपवण्यात आलेल्या आहेत. एकनाथ शिंदेकडून मंतर केलं असं म्हटलं जातं. कसं बघतं या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे? आता मला तर एक कळतं आहे आता की जेव्हाचं नरेंद्र मोदी सरकार देशात आलं तेव्हापासून मांत्रिक व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि त्या मांत्रिक व्यवस्थेच्या माध्यमातूनच मोठ्या गोष्टी या देशामध्ये घडतात आणि त्याचा असर राज्यावर आला. एकनाथ शिंदेंनी पाहिलं की आपणही आता नरेंद्र मोदीसारखं मांत्रिक व्यवस्थेतून पुढे येऊ आणि त्याच्यामुळे त्यांनी पण काहीतरी करून ठेवलं असेल. ते फडणवीसांना कळलं असेल आणि म्हणून फडणवीस काहीतरी मार्ग काढत बसले असतील, त्याच्यात त्यांच्यावर उपचार करायचा काय करत असेल म्हणून ते झालं. पण या पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही चर्चा येणं ही खऱ्या अर्थानं लाजिरवाणी बाब आहे. ह्या गमतीजमतीचा भाग नाही आहे. आम्ही अंधश्रद्धेचा कायदा करून ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. सरकार त्याला राबवत आहे. आमच्या विलासराव देशमुख साहेब असताना त्यावेळेस आम्ही अंधश्रद्धेचा कायदा पारित केला आणि त्या कायदा आज महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. आणि या सरकारमध्ये कारण हे सरकार पुरोगामी नाही आहे, हे जातीवादी सरकार आहे, हे जातींद सरकार आहे आणि लोकांना धर्माच्या नावाने पागल करणं, जादू मंत्रांनी पागल करणं हे यांचं काम चाललेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाही आणि जे अफवा ते तुमच्या माध्यमातून पाहतो आहे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी लाजरवाणी बाब आहे. थँक्यू. एकच प्रश्न अनेक मुद्दे विधान भवनात अधिवेशनादरम्यान पटलावर आणले होते. त्या संदर्भात निधी किंवा विकास कामे अद्याप सुरू झालेला आहे. त्या संदर्भात तुम्ही आज आता मीटिंग आहे माझी, आज 4:30 वाजता मीटिंग आहे. मी त्या मीटिंगलाच चाललेलो. नाना, एक शेवटचा प्रश्न. बीडमध्ये एक जातीवादी प्रश्न निवडणुकीच्या तोंडावरती पेटलेला होता आणि आता बीड प्रकरण तापलेलं असताना मुंडे यांनी जातीचा उल्लेख केलेला आहे. कुठेतरी त्यांच्याकडनं जातीय रंग देण्यात येतो या सगळ्या प्रकरणात? मला ह्या सगळ्या चर्चेवर आम्हाला भागच घ्यायचा नाही. आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातले अनेक प्रश्न आहेत
त्यामुळे या मंत्रिमंडळात जे काही भांडणं चाललेली आहेत या भांडणाचं आमचं काही सोर्स होतं. प्रकाश आंबेडकरांनी 6च्या नंतरचं जे मतदान झालं होतं त्याची हा प्रश्न आम्हीच उभा केला होता. सर्वात प्रथम हाच आम्हीच उभा केलेला होता. आंबेडकर साहेबांनी अगर ते भूमिका घेतली असेल आणि कोर्टात गेले असतील आणि काल राहुल गांधीजींनी सुद्धा लोकसभेत हाच मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आता माननीय न्यायालयाकडे गेलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.